उरलेल्या लेसपासून इतकी छान पर्स तयार होईल आणि तुमच्या यूजसाठी एकदम परफेक्ट आणि भारी अशी पर्स ही हँड पर्स तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, इतकी छान पर्स खूप छोट्या याच्यामध्ये झालेली आहे। त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता हे लायनिंग घेतलेलं आहे मी, हा आहे कॅनव्हास। त्याच्यानंतर हा कॅनव्हास आपल्याला याच्या मापाचा थोडासा मोठा घ्यायचा आहे, उरला तर आपण कट करणार आहोत। हे बघा हा कॅनव्हास आणि हे आहे मेन फॅब्रिक जे आहे। छोट्या छोट्या लेसचे तुकडे जे आहेत, बॉर्डर आहे साड्यांची, तर ती उरलेली होती तर मी जॉईन करून घेतलेली आहे। आणि हे आता तिन्ही ज्या गोष्टी आहेत, अस्तर, कॅनव्हास आणि ह्या बॉर्डर पासून बनवलेलं जे मेन फॅब्रिक, हे मी जॉईन करून घेतलेलं आहे। उरलेला पार्ट जो आहे हा आपण अशा पद्धतीने कट करून टाकणार आहोत। तुम्ही बघू शकताय अशा पद्धतीने हे आपलं मेन फॅब्रिक तयार झालेलं आहे। त्यातला किती छान लुक आलेला आहे बघा। अशा पद्धतीने हे मी कट करून टाकत आहे। कट केल्यानंतर त्याची मेजरमेंट बघा तुम्ही, 12.5 ही आहे उंची आणि रुंदीला आहे 15.5 ही रुंदी आहे त्याची, एवढ्या इंचामध्ये। आणि हे 2 हँडल मी बनवून घेतलेले आहेत, जे की या पर्सच्या लेस पासूनच बनवलेले आहेत। 15-15 इंचाचे 2 हँडल मी हे बनवून घेतलेले आहेत। त्याची रुंदी आहे 1 इंचाची। हे बघा तुम्ही बघू शकताय, हे अशा पद्धतीने मी बनवलेलं आहे। आता पुढची प्रोसेस आपण बघूया। तर या कापडाचे 5 इंच अशा 5 इंचावरती मार्क केलं एका कॉर्नरला आणि 2.5 इंचावरती पण अशा पद्धतीनं मार्क करून घेतलेला आहे। सेम दुसऱ्या कॉर्नरला पण अशाच पद्धतीनं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। एका साइडनी 2.5 इंच आणि एका साइडनी 5 इंच रुंदीवरती। हे बघू शकताय तुम्ही। त्याच पद्धतीनं दुसऱ्या बाजूलाही करून घ्यायचं आहे। 2.5 इंच आणि ते 5 इंच, हे इथं 5 इंच आणि 2.5 इंच अशा पद्धतीनं हे मार्किंग आपण करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकताय, म्हणजे एकूण 4ही कॉर्नरमध्ये, मेन फॅब्रिकच्या 4ही कॉर्नरमध्ये आपण असं मार्किंग करून घेतलेलं आहे। त्या ठिकाणी आपल्याला हे हँडल अटॅच करून घ्यायचे आहेत। हे बघू शकताय तुम्ही, हे हँडल आपल्याला ज्या ठिकाणी आपण परफेक्टली मार्किंग केलं होतं त्या ठिकाणी हे हँडल जॉईन करून घ्यायचे आहेत। तर आधी मी पिनअप करून घेते आणि त्याच्यानंतर स्टिच करते। तर दोन्ही हँडल ज्या ठिकाणी मार्किंग आहे त्या ठिकाणी हे पिनअप केलेलं आहे। त्याच्यानंतर मी त्याच्यावरती स्टिच केलेलं आहे। तर पिनअप करण्याचा उद्देश असा की ते व्यवस्थित ॲट टू पॉइंट ते व्यवस्थित राहतात। त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही, हे आहे चेन। या साईडला हँडलच्या वरती आपल्याला ही चेन अटॅच करून घ्यायची आहे, जी की मी थोडीशी उलटी धरलेली आहे एक साईड, आणि याच्यावरून आपल्याला शिलाई द्यायची आहे। त्याच्यानंतर दुसऱ्या बाजूची चेन दुसऱ्या बाजूला अटॅच करायची आहे। अशा पद्धतीनं ती मी, हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीनं ही अटॅच करून घ्यायची आहे। तुम्हाला सिंगल फूटवरती हे काम करायचं आहे। ती परफेक्टली लावून घेतला येते सिंगल फूटवरती। तर त्याच्यानंतर हिच्या ठिकाणी दाबटीप आपल्याला मारायची आहे। दाबटीप मारल्यामुळं काय होतं की परफेक्ट ती फिनिशिंग सहित आली जाते। हे बघू शकता तुम्ही। आणि ही अशा पद्धतीनं चेन आपण अटॅच करून घेतलेली आहे।
आता इकडच्या कॉर्नरला आपण हे चेन खालच्या पॉइंटमध्ये बरोबर सेंटरला आपल्याला ही ठेवायची आहे. बरोबर सेंटरमध्ये अशी येईल अशी इथं मी आता पिन करून घेते आणि हे आतमध्ये पार्ट घालायचा आहे दोन्ही साईडचा. तुम्ही बघू शकताय. इथं मी सेंटरला पहिले पिनअप करून घेतलेली आहे आणि या पद्धतीनं इथं हा इकडचं सेंटर आतमध्ये घालायचं आहे आणि इथं फोल्ड करून घ्यायची आहे अशा पद्धतीने. आणि दुसऱ्या साईडची पण जी बॅग आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे आतमध्ये आणि मग स्टिच करून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं मी दोन्ही साईडला अशी हे करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर छोटे छोटे कपड्यांचे तुकडे घेतलेले आहेत जे की फिनिशिंगसाठी आपण वापरणार आहोत. इथं हे अटॅच करून घ्यायचे आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं आपलं झाले. आणि हीच पर्स आता आपल्याला सुलटी करायची आहे. ही चेन मी काढून घेतली आणि ही अशा पद्धतीने मी सुलटी केली. तर वाव, बघू शकताय तुम्ही इतका छान लुक या पर्सचा आलेला आहे. हँड पर्स म्हणून तुम्ही वापरू शकता किंवा तुमचे बँगल्स पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता. छोट्या मोठ्या कामासाठी तुमचे काही मेकअपचे साहित्य घेऊन जायचे असतील तरी तुम्ही हे हँड पर्स म्हणून घेऊन जाऊ शकता. बघू शकता मैत्रिणींनो, एका छोट्याशा उरलेल्या कापडापासून इतकी छान पर्स तयार झालेली आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हँडल वगैरे किती परफेक्ट हे झालेले आहेत. याच साध्या मेजरमेंटपासून तुम्ही ही अशी एकदम सिंपल पर्स 10 मिनिटाच्या आतमध्ये बनवू शकता. तुम्हीही ट्राय करून बघा. आणि ही पर्स आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करून ठेवा. सबस्क्राईब केला तर तुम्हाला पुढचे व्हिडिओ माझे मिळून जातील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चलो बाय.